नमस्कार. सॅटर्डे क्लबचा बोरिवली नॅशनल पार्क हा आत्ता अ, भिडे चॅप्टर झालेला आहे. आणि भिडे चॅप्टर म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण आपण सगळे सॅटर्डे क्लबचे मेंबर आहोत. भिडे चॅप्टर म्हणजे 87 मेंबर्सच्या चॅप्टरचे होता तो चॅप्टर भिडे चॅप्टर म्हणून डिक्लेअर केला जातो. आणि सॅटर्डे क्लबमध्ये जर का 160-165 चॅप्टर्स असतील तर त्यामधले अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढे चॅप्टर हे भिडे चॅप्टर झालेले आहेत. त्यामुळे अतिशय ज्याला म्हणतात ना प्रेस्टिजियस लीग मध्ये हा चॅप्टर गेलेला आहे. आणि या चॅप्टरच्या चेअरमन कदम मॅडम आता आपल्याबरोबर आहेत आणि अमोल सर आपल्याबरोबर आहेत, ते सेक्रेटरी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रिजनच्या रिजन हेड सिद्धी पडगावकर या देखील आपल्याबरोबर आहेत. मी सुरुवात करतो आहे रिजन हेड म्हणून सिद्धी पडगावकरांकडे. काय मॅडम, काय फिलिंग आहे हो? कारण हा ना प्रत्येक रिजन, मी जवळपास 7 वर्ष रिजन हेड राहिलेलो आहे. आणि हा प्रत्येक रिजन हेडचा एक स्वप्न असतं की निदान आपल्या चॅप्टर मधला एक तरी चॅप्टर हा भिडे चॅप्टर व्हावा. माझ्या कारकिर्दीत ते मला जमलेलं नाही. तुम्ही खूप लवकर करून दाखवलेलं आहे. काय सांगाल? सो ह्याच्यात मेन म्हणजे मला ह्यांचं यश म्हणजे एकतर त्यांना खूप फ्री हँड मिळाला. म्हणजे जो माझा कॉन्सेप्ट आहे की तुम्ही मॅडमशी बोलाल तेव्हा तुम्हाला कळेलच की आम्ही कुठच्याही गोष्टीसाठी त्यांना अडवून नाही ठरलं. तुम्ही कसे करतायत, कुठच्या पद्धतीने करतायत, केवढ्या हे करतायत, हे जो प्रेशर घेऊन जी सीएसटी वागते त्यांचं ना थोडंसं लेट होतो, डिले होतो. होत नाही असं म्हणू शकत नाही, पण तिथे डिले होतो. सो ह्यांच्या बाबतीत असं झालं की मला पण ते 2-2.5 महिन्यानंतर एकदमच भिडे म्हणजे मला पण ते डायजेस्ट करणं खूपच हे झालं. मला असं वाटतंय की आपला रिजनमध्ये खूप लवकरात लवकर जो हातात काम घेऊन भिडे झालेला एकमेव चॅप्टर असावा कदाचित, की जो 2.5 महिन्यातच हातात त्यांनी पॉवर घेतली आणि एप्रिलमध्ये घेतली आणि जूनमध्ये त्यांनी भिडे केला. सो जेव्हा त्यांनी हातात घेतला तेव्हा तो प्लॅटिनम आपला डायमंड चॅप्टर होता. आणि डायमंडचा भिडे करणं म्हणजे तो जो गॅप आहे लोकांचा तो भरणं, इट्स नॉट अ इझी टास्क, कारण ग्राउंड लेवलला त्याच्यासाठी काम करावं लागतं. सो ते त्यांनी इतक्या म्हणजे मेहनतीने केलं आहे की डे टू डे मी सगळ्या चॅप्टरच्या मेन ग्रुपवर असल्यामुळे जरी मी सायलंट वॉचर होता, मी कधीच तिथे रिप्लाय नाही, पण माझं लक्ष असतं प्रत्येक चॅप्टरवर. सो हा वेस्टर्न मुंबई रिजन 2 साठी खूपच म्हणजे काय म्हणतात तो ग्रेटनेस आहे की 2.5 महिन्यात हातात घेऊन ॲज अ रिजन हेड म्हणून मी आणि सीएसटी म्हणून हे लोक यांनी अचिव्हमेंट आम्हाला दिली. आणि तो हॅपीनेस त्यांनी मला जो दिलाय ना त्याचा अवर्णनीय हॅपीनेस आहे. तुमच्याकडे अनेक सिद्धी आहेत, त्यापैकी ही एक सिद्धी आहे की कुठल्याही लिडरसाठी ना आपल्या पॉवर सोडणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि त्याला ज्याला जमलं ना तोच खऱ्या अर्थाने चांगला लीडर होऊ शकतो. शैलजा मॅडम, तुम्ही सुद्धा यू आर द लकीएस्ट. आणि सगळ्यात जास्त मेहनत यामध्ये, कारण माझं असं म्हणणं आहे, माझा असं ठाम विश्वास आहे, म्हणजे सॅटर्डे क्लबमध्ये 14 वर्ष काढल्यानंतर माझा असं ठाम विश्वास आहे की कुठल्याही चॅप्टरचा जो एनर्जी स्त्रोत आहे हा चेअरमन असतो. ओके. आणि ज्या ज्या चॅप्टरचे चेअरमन हे उत्साही, इनोव्हेटिव्ह, आयडियाज असलेले, संकल्पना असलेले, ते चॅप्टर 100% मोठे होतात. तुमची काय भावना आहे की ज्यावेळेस भिडे चॅप्टर झाला त्यावेळेस तुमची काय भावना आहे? सगळ्यात आधी जे सर तुम्ही म्हणालात ते मी अगदी 100% मान्य करते. कारण आमचा नॅशनल पार्क चॅप्टर जेव्हा झाला होता तेव्हा आपले चेअरपर्सन प्रदीप कदम सर होते आणि आता ते डिव्हायजन हेड आहेत आमचे. त्यांनी एक कल्चर आपल्यामध्ये बिल्ड केला होता आणि त्यांचा जो उत्साह होता आणि त्यांनीच माझ्यावरती तेव्हा विश्वास दाखवला होता की मॅडम, म्हणजे 1 वर्ष जो नॅशनल पार्क चॅप्टर होता त्याची एक सीएसटी जी होती त्यांचीही मेहनत होती. कारण भिडे हा लगेच आपण अचीव्ह नाही करू शकत. एक व्यक्ती, प्रत्येक व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन असतं. सो त्यावेळेला त्यांनी जो चॅप्टर बांधला होता आणि त्यांनी गोल्डन मला वाटतं 2-2.5 महिन्यातच केला होता. येस. आणि त्यानंतर मग मी दुसऱ्या वर्षी जेव्हा ॲज अ सेक्रेटरी म्हणून ते पद घेतलं तेव्हा त्या चेअरपर्सन आमचे जे कदम सर होते त्यांनीच तो विश्वास दाखवला की मॅडम तुम्ही हे करू शकता आणि तुम्ही ही जबाबदारी घ्या. आणि मग मी आले त्या टेन्युअरला आणि मग त्यावेळेला आम्ही पुन्हा गोल्डन केला. कारण त्या दरम्यान आमचे काही मेंबर्स आम्ही दुसऱ्या चॅप्टरला पण दिले होते. मग पुन्हा गोल्डन झाला, मग डायमंड, प्लॅटिनम झाला
डायमंड झाला आणि डायमंड झाल्यानंतर मग हा जो टेन्युअर आला ह्या वर्षीचा ॲज अ चेअरपर्सन, मग तिथे तेव्हाही आम्हाला तेच होतं की आपल्याला आता म्हणजे आम्ही असं निवांत होतो की 30 तारखेपर्यंत, ऑक्टोबर 30 पर्यंत आपल्याला करायचंय आपला भिडे. पण आपल्या RGB जेव्हा झाली तेव्हा आमच्या वरिष्ठांकडनं आम्हाला असं चॅलेंज आलं की नाही मॅडम, तुमचा नॅशनल पार्क चॅप्टर तर इतका व्हायब्रंट आहे की तुम्ही तर आत्ताच करू शकता, उद्योजकता दिवसाच्या आधीच तुम्ही भिडे करून तुम्ही सेकंड चॅप्टर लॉन्च पण करू शकता. सो माझे सहकारी म्हणजे अमोल यादव सर आणि ज्या ट्रेझरर आहेत मनीषा कुबल मॅडम, यांची ख्याती अशी आहे की जसं मी अमोल यादवांबद्दल बोलले की ते सायलेंट आणि कामामध्ये व्हायलेंट असतात. शांतीत क्रांती. येस. आणि मनीषा मॅडम, आम्ही त्यांना नेहमी बोलतो की छोटा पॅकेट बडा धमाका. क्या बात. सो ह्या दोघांच्या सहकार्यामुळे आज आम्ही ॲज अ चेअरपर्सन आम्ही आमच्या चॅप्टरला संपूर्ण व्यवस्थित बॉन्डिंग करून आज आम्ही 88 मेंबर्स आणि आम्ही आता अजून 2 दिवसात म्हणजे 30 तारखेला आपलं फंक्शन इव्हेंट आहे, पण आम्ही 90+ होऊ त्या दिवशी. क्या बात आहे. अमोल सर, तुमच्याबद्दल सातत्याने ते बोलतायत की शांतीत क्रांती, कामात सायलेंट आणि Violent. व्हायलेंट. काय काय सांगाल, काय तुम्हाला काय वाटलं ज्यावेळेस हा नॅशनल पार्क चॅप्टर जो आहे हा आता भिडे चॅप्टर होतोय, 87 मेंबर. सर, हे ना सोपं टार्गेट नसतं. पण नसतं. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट. कारण एक एक मेंबर आणताना, तो टिकवून ठेवताना त्याच्या सगळ्या प्रकारच्या ज्या काही त्याच्या ज्या डिमांड्स असतात ह्या पुरवणं सो डिफिकल्ट टास्क. 87 म्हणजे तुमच्या हातात आलं त्यावेळेस किती होते मेंबर्स? आपल्याला आलं तेव्हा Diamond. 67. म्हणजे 2 महिन्यामध्ये 20 मेंबर्स. काय Yes. काय काय कमाल केली, काय जादू करत होतात तुम्ही लोक? ना मी सुरुवात म्हणजे माझी सुरुवात सॅटर्डे क्लबचे जे करिअर पासून सुरुवात सांगतो. आपलं ऑगस्ट 2023ला प्री लॉन्च मीटिंग चालू होत्या. 3 महिन्यामध्ये आपण लॉन्च केला. तेव्हा मी प्री लॉन्च मीटिंग पासूनच आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. आणि जेव्हा पहिल्या वर्षी आपला डिसेंबर 2023ला लॉन्च झाला, त्यानंतर मी ॲज अ कोर टीम मध्येच पूर्ण वर्ष आपण पूर्ण कोर टीम आपण हँडल केली. त्यांना ट्रेझररला आणि CS आपल्या सेक्रेटरीला त्यांना सपोर्ट आपण बॅकबोन म्हणून पूर्ण त्यांना हेल्प करत राहिलो. त्याच्यामुळे आणि बॉन्डिंग आपली कधी वाढली की त्यात नेक्स्ट महिन्यामध्ये आपलं क्रिकेट मॅच होते, टुर्नामेंट होते सॅटर्डे क्लबच्या. मग ती क्रिकेटनं कमाल करतं. खूप म्हणजे त्याच्यातूनच असे अनेक मेंबर्स मी बघितले जे एरवी बाहेर जातात, क्रिकेटच्या मॅचेस आले की आतमध्ये येतात. येतात. त्यात 1 महिन्यानंतर आपल्याला जी बॉन्डिंग झाली क्लबची आपली, त्या म्हणजे चॅप्टरची बॉन्डिंग एवढी झाली की आपले मेंबर्स खेळणारे जेवढे त्याच्याहून जास्त बघण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मेंबर तिकडे आले. आणि त्यावेळेला आपण सेमीफायनल मध्ये आपण पोहोचलो होतो पहिल्याच वर्षी. म्हणून तर आपलं नॅशनल पार्क चॅप्टरचा तो नाव तिकडे सुरुवातीला झालं नवीन चॅप्टर. मग त्या पहिल्या वर्षी नंतर मग आपण आउटबाउंड त्या ऍक्टिव्हिटी घेतल्या. परत 1-to-1 कॉन्क्लेव्ह घेतले आपण त्यांचे. आपण परत हे आपलं 3 महिन्याचे आपण त्यांना टार्गेट दिलेले, 1-to-1 करणं, क्रॉस चॅप्टर अटेंड करणं मीटिंग. बरोबर. क्रॉस चॅप्टर मेंबर्स बरोबर तुम्ही 1-to-1 करून त्यांचे आपण पॉईंट्स ठेवलेले. त्या पॉईंट्समुळे कसे एकमेकांमध्ये स्पर्धा वाढली. स्पर्धा वाढल्यामुळे कसं ते एकमेकांची, अरे हा ग्रुप पुढे जातोय तर आपला ग्रुप पण आहे. मग ते एकमेकांमध्ये 7-7, 8-8 जणांचा जो मेंबरचा जो ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये आणखी बॉन्डिंग झाली. चला आता 15 दिवसाच्या मीटिंगला जो रिपोर्ट दाखवायचा आपण की या ग्रुपने एवढे केले, तेवढे पॉईंट मिळाले की त्या ग्रुपला तेवढे. मग आपण नेक्स्ट मीटिंगला आपला म्हणजे प्रत्येकाचे मत. आणि कसे आम्ही CST असल्यामुळे आपल्याला तो न्यूज यायचा की हा ग्रुप चाललेला आहे. मग त्यांना आपण आणखीच प्रोत्साहन करायचं, मग त्यांना आणखी गाईड करायचं. तो आपण करत आपण मेंबर्सना, परत मेंबर्सचं काय कुठे त्यांना बिझनेस बद्दल पण आपण कमी जास्त काय वाटतं ते आम्ही CSTच्या थ्रू त्यांना गाईड करून त्यांना आपण कंटिन्युअस आपल्या फ्लो मध्ये ठेवलेलं आहे. क्या बात आहे. मला एक सांगा की आता सर बोलता बोलले की कोर टीमचं ह्या सगळ्यामध्ये किती महत्व असतं? कोर टीम त्याची स्ट्रॉंग, तर चॅप्टर स्ट्रॉंग. हे साधं सिंपल गणित आहे. कोर टीमला ऍक्टिव्हेट ठेवणं ना मॅडम, हा खूप मोठा टास्क असतो. तुम्ही कशा पद्धतीने ऍक्टिव्ह केलं? सो तेच आम्ही कोर टीमला आम्ही टार्गेट्स देत गेलो की तुम्हाला आणि त्यांना प्रत्येकाला त्यांची कामं देत गेलो. बाबा तुम्हाला कॉलिंग करायचंय मेंबर्सना, बाकीच्यांना काय तर तुम्हाला लोकांना पूल करायचंय, मीटिंगला काय येत नाही आहात, काय प्रॉब्लेम होतोय. सो आपण पर्सनल अटेन्शन आम्ही प्रत्येक मेंबर्स कोर टीमला वाटून दिले की तुम्ही इतक्या मेंबर्सना एवढ्या लोकांनी ह्या मेंबरनी त्यांना बघायचंय. आणि मग ते काय येत नाहीये, त्याचं काय कारण आहे. मेंबर्स कधी कधी खरंच जेन्युइन त्यांना
प्रॉब्लेम असतो, कधी कोण ट्रॅव्हल करत असतं किंवा कधी कोणाला हेल्थ इश्यू असतात आणि आपण उगीच गृहीत धरतो की अरे हा येत नाहीये किंवा तो बरोबर. ती येत नाहीये, पण त्यांचं ऍक्च्युअल रिझन काय हे तुम्ही फाइंड आउट करा. अगदी. मग तेव्हा कोरमध्ये पण लोक बोलायचे अरे सगळ्यांनी पैसे भरले आणि आपण का सगळ्यांना पुश करायचं, तर आम्ही नेहमी त्यांना तेच सांगतो की आपण मराठी उद्योजक आहोत. हम्म. आपण आता फर्स्ट जनरेशन, बरेचसे आपले फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर आहेत, लोकांना अजून तितका सिरियसनेस नाही, पण तो आपल्याला आणावा लागेल त्यांच्यामध्ये. आणि आपण ही जबाबदारी घेतली आहे, तर आपली जबाबदारी आहे की आपला प्रत्येक मेंबर मिटिंगला असला पाहिजे आणि त्यांचा बिझनेस कसा वाढेल हे आपली जबाबदारी, आपण त्यांना हेल्प करूया. आणि अशा पद्धतीने आम्ही कोरला त्यांचे टार्गेट्स देत गेलो आणि मग त्या पद्धतीने ते पण ऍक्टिव्ह झाले आणि जिथे जिथे कोरला कुठे प्रॉब्लेम होत असेल तर त्यांना आम्ही वेगळं सीएसटी पासून त्यांचे चॅलेंजेस आम्ही ते हे करत गेलो. एक्झॅक्टली. आणि त्यात आणखीन एक ऍड करेन की आम्ही जेव्हा कोर टीम मिटिंग घेतो ना, तेव्हा तिथेही आम्ही 1 मिनिट घेतो. सो जेणेकरून आधी आमचा प्रयत्न असतो की आपण एकमेकांना बिझनेस दिला पाहिजे. कारण नुसतंच असं बसून आपल्याला काही म्हणजे चिट चॅटिंग हा विषय नाही. आपल्याला आपला चॅप्टर कसा ग्रो होईल ह्याच्यावरती आपण सिरियस डिस्कशन करायला कोर टीमची मिटिंग असते. बरोबर. आणि ते एकदा टार्गेट आपलं हे झालं की मग आपण करू ना एक सोशल्स वगैरे. सो तो एक कल्चर आपण बिल्ड केला आहे आपल्या कोरमध्ये पण आणि चॅप्टरमध्ये पण. म्हणजे मला जरा ऍड ऑन करायचं आहे की हे कसं आहे ना की त्यांनी ऍक्च्युली हा भिडे मला वाटतं आधीच झाला असता, पण उपनगर चॅप्टर जेव्हा झाला तर उपनगर चॅप्टर जेव्हा झाला तेव्हा या लोकांनी कितीतरी मेंबर्स, आय थिंक 9 का 10 मेंबर्स त्यांनी उपनगर चॅप्टरला दिल्यामुळे तुम्हाला माहितीये की मला माहितीये की नॅशनल पार्क जेव्हा होत होता आणि आमच्या ह्या म्हणजे पूर्ण माहितीच खूप मोठ्या सपोर्टर प्रदीप कदम सर असे जे खिलाडी आमचे होते, जे ऍक्टिव्ह खिलाडी होते, ते जेव्हा नॅशनल पार्कला देऊया असं ठरलं गेलं तेव्हा एका आईला जी वेदना होते तशी वेदना आम्हाला झाली होती. पण तीच वेदना या लोकांनी हे कर्तृत्व आज 88, 89, 90 जे नंबर्स ते करतायत ते करून इतकी पुरी केली आहे की मला खरंच भरून येतं हे सांगताना की जो म्हणजे असं जे वाटलं होतं की ते त्यांनी माझं आज इतकं मला सार्थक केलं आहे की खरोखर येस, राईट डिसिजन होता की तुम्ही त्या चॅप्टरला जाऊन त्या एका चॅप्टरला 30 लोकांना तुम्ही त्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्म मध्ये आणून त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही मदत करतायत. ते 30चे 50 झाले, 60 झाले, आज 90 होत आहेत आणि एवढ्या लोकांना एका बिझनेस नेटवर्किंग मध्ये ह्या लोकांनी आणलंय. आणि ही साधी गोष्ट नाहीये, कारण एक जर बिझनेस, आता तुम्ही पण बिझनेस करतात, त्या करतात, मी करतात, पण त्याच्यात जर 10% सुद्धा सॅटर्डे क्लबचा नेटवर्किंगमुळे जर वाढ झाली तरी तो केवढा मोठा बिझनेस होऊ शकतो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुमच्या बोलण्यात ना एक खूप चांगला पॉइंट आला होता की कोर टीम फक्त तिथे चॅप्टरच्या ग्रोथसाठी येत नव्हती, तर कोर टीमच्या मेंबर्सला सुद्धा बिझनेस मिळावा या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करत होते. ते प्रयत्न काय होते थोडक्यात सांगा. कारण त्यासाठी बऱ्याचदा असं होतं ना, कोर टीमच्या मीटिंग मध्ये ना आपल्या बिझनेस व्यतिरिक्त इतर चर्चा होत असल्यामुळे ना लोकांचे इंटरेस्ट त्या मीटिंगला जाण्यात कमी असतात. पण तिथे जर का बिझनेस, मी नेहमी म्हणतो बिझनेसमॅनना स्वार्थी असलंच पाहिजे. जो बिझनेसमॅन स्वार्थी नाही ना तो काहीच करू शकत नाही. सो ही हॅज टू बी स्वार्थी. त्याने त्याच्या बिझनेसवर फोकस केलाच पाहिजे. तर ह्या कोर टीमच्या ज्या बिझनेसचं जे आहे ना ते जरा सांगा, कारण हा वेगळा विषय आहे. होय. सो आमचा नेहमी फोकस, आम्ही प्रत्येक मेंबरला हेच सांगत असतो किंवा जे पदावर आहेत, म्हणजे आता आज आम्ही सीएसटी आहोत तिघे आणि बाकी कोर टीम मेंबर्स, तर आम्ही सांगतो सॅटर्डे क्लबसाठी आपल्याला काम करायचंच आहे, पण आपल्या बिझनेसवर आधी फोकस असला अगदी पाहिजे. बरोबर. सो बिझनेस बाजूला टाकून आपल्याला काहीच करायचं नाही, कारण बरोबर. शेवटी आपण आहोत बिझनेससाठी. बरोबर. फ्रेंडशिप, बॉन्डिंग ही होतच राहणार आहे, पण बिझनेस टाकून उद्या असं नको म्हणायला की अरे आमचा बिझनेसच काही झाला नाही. सो तिथे आम्ही तो एक हे केलाय की प्रत्येक, म्हणजे पहिलं आम्ही सगळं डिस्कशन्स करतो, आपलं मीटिंगला काय करायचंय, कशी आपल्या मीटिंगचा फ्लो असणार आहे, आणि त्यानंतर जसं 1 मिनिट आपण घेतो तर तेव्हा त्यांचे आपण स्पेसिफिक आस्क विचारतो की तुमचे काय कनेक्ट, कोणाला काय कनेक्ट हवेत. आणि त्यामार्फत एक सांगायला मला आवडेल की आमचं जे लास्ट कोर टीममध्ये एक मेंबर आहेत, म्हणजे आता ते कामं खूप वाढले त्यामुळे ते आम्हाला बोलून कोर टीममध्ये आता नाही आहेत, पण निलेश शिंगोटे म्हणून जे आहेत ते त्यांचं बिझनेस आहे तो क्रॉप चेक, म्हणजे कुठे लिकेज वगैरे काय असेल तर त्या चेकिंगचं त्यांचं हे आहे. त्यांचं हे होतं की त्यांनी रेमंड रियालिटीचा मला म्हणजे आस्क मागितला होता. सर रेमंड रियालिटीमध्ये माझा एक फ्लॅट मी बुक केलेला आहे आणि तिथे त्या ग्रुपमध्ये मी आहे. सो जेव्हा तिथे रिक्वायरमेंट होती मी त्यांचं नाव तिथे दिलं होतं आणि त्यांचा कनेक्ट दिला होता.
त्यांना स्वतःलाच माहिती नाही की किती कनेक्ट मला तिकडनं कसे काय आले. मग ते कोरमध्ये असताना त्यांनी ती बोलले की मला ना रेमंडमधला कनेक्ट हवा होता आणि मला मिळालाय. तर मी म्हटलं हे बघ तुझा कनेक्ट मी टाकलाय तिथे, तुझा नंबर दिलेला आहे. पण तो अरे मॅडम तुम्ही बिलीव्ह नाही करणार मला किती त्याच्यातनं Business बिझनेस म्हणजे येतोय. तर मी म्हटलं अच्छा झालं का तुमचं ते कन्वर्ट? मग तो हो मला रोजचे फोन येत आहेत आणि आजच्या तारखेला त्याला 80 फ्लॅट्स तिथे मिळालेले आहेत. क्या अरे बात आहे. आणि वा. अजून ते काउंटिंगमध्ये आहे, त्याला अजून 2 महिने पोझिशन चालू आहे बरोबर त्यांचं. आहे, बरोबर आहे. सो हे जेव्हा कोर टीममध्ये होतं ना, म्हणजे तुम्ही एकतर पर्सनली छोट्या ग्रुपमध्ये असतात कोर टीममध्ये, तिथे तुमचा स्पेसिफिक आज का सगळीजण नमूद करून घेतात बरोबर. आणि आपण प्रयत्न करतो की आपल्या मेंबरला किंवा आपल्या कलिगला कसं आपल्याला बिझनेस देता येईल. करेक्ट आहे. सो ह्या जेव्हा सक्सेस स्टोरी घडतात तेव्हा लोक जबाबदारी पण घ्यायला पुढे येतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे जर तिथे जाऊन जर खरंच फायदा होणार असेल ना तर लोक 100% तिथे येणार. तुम्ही काय सांगाल अमोल सर यावर? ना आम्ही आता कोर टीमला आम्ही तो जास्त हे केलं की त्यांचा बिझनेस आपण आपल्या मेंबरचा बिझनेस वाढण्यासोबत आपण आपला बिझनेस पण कसा वाढू शकतो तोही करतो. प्लस आपण काय करतो त्यांना आपण आपले बिझनेस जसे आपण शेअर करतो व्हॉट्सअपला फेसबुकला, तसे बाकीच्यांचे बिझनेस आम्ही फ्लायर त्यांचे दर 2-2, 3-3 मेंबरचे आम्ही स्प्रेड करतो. त्याच्यातून म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जे कोणाचे कनेक्ट असतील ते त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतात. आता कालच आमच्याकडे एक मोठी डंडील झाली संजय कोकले यांची रेंज रोव्हरची. स्वप्ना दिवेकर मॅडम होती, त्यांच्या कनेक्ट त्यांच्या मिस्टरांच्या कनेक्ट मधून अभय वर्मा जे ऍक्टर मध्ये आहेत त्यांनी रेंज रोव्हरची इन्क्वायरी केली आणि त्यांची काल डिलिव्हरी पण झाली. क्या बात आहे. ती Fantastic. 1,72,00,000ची समथिंग होती, ती Wow. डंडील झाली कालच. म्हणजे अशी रेफरन्स टू आपण त्यांची डंडील होत आहेत. त्याच्यामुळे कसं मेंबरची मग आणखी प्रोग्रेस चांगली होते त्याच्यामध्ये आपल्या कोर टीमच्या मार्फत पण. ऍक्च्युली जे गिव्हर ऍटिट्यूड आहे ना ती गिव्हर ऍटिट्यूड मॅडम कडे आहे. मी तुम्हाला खरंच सांगते म्हणजे सिरियसली. मॅडमचा नंबर घेऊन ठेवतो. हा घ्या खरंच घ्या. त्या नेक्स्ट पॉडकास्ट तुम्ही त्यांचं करू शकता. सो मॅडम कडे गिव्हर ऍटिट्यूड आहे आणि जेव्हा लीडरच गिव्हर ऍटिट्यूड ठेवतो ना तो नॅचरली जे त्यांना बघतात किंवा त्यांच्या बरोबर काम करतात तर ती गिव्हर ऍटिट्यूड नॅचरली त्यांच्यात ती बिल्ट होते. बरोबर. सो मॅडमनी स्वतः म्हणजे मला सांगायला आवडेल की त्यांनी खूप बिझनेस दिला आहे. तसं त्यांनी मगाशी एक उदाहरण दिलं तसं. त्याशिवाय त्यांच्या ज्या कार्स आता त्यांनी रिसेंटली 2 कार घेतल्या त्या दोन्ही कार त्यांनी एक मर्क घेतली ना तुम्ही जी वॅगन. हा मर्क आणि दुसरी एक घेतली ना इनोवा. ह्या दोन्ही कारच्या ज्या डील्स होत्या तर एक कार तर आय थिंक किती करोडची आहे, दुसरी 3,40,00,000ची होती, ती दहिसर चॅप्टरला दिली. तिने डंडील. दहिसर चॅप्टरला दिली आणि दुसरी एक घेतली एक कुठची? आपली इनोवा हायब्रिड. ती ती आपल्या नाही आपल्या चॅप्टरचे मेंबर हा होते, तुमच्या चॅप्टर संजय कोकलेला दिली. सो हा जो गिव्हर ऍटिट्यूड आहे तर मी एक सिंपल कारचं उदाहरण असं त्यांनी दिलेलं आहे. सो जेव्हा एक लीडर गिव्हर असतो ना नॅचरली त्यांची टीम ही त्या ऍटिट्यूडनेच काम करते. सो तो जो गिव्हर ऍटिट्यूड आहे तो त्यांच्या बिझनेसमध्ये पण दिसतो आणि त्यांचा सॅटर्डे क्लबमध्ये जो कामाचा हिस्सा आहे त्याच्यात दिसतो. त्यामुळे त्या गिव्हरच्या ऍटिट्यूडमुळे आज हा भिडे चॅप्टर म्हणून क्राऊन घेऊन उभा आहे. मॅडम काय सांगाल तुम्ही की भरपूर कौतुक होतंय तुमचं या ठिकाणी. तुमचं अभिनंदन ऍक्च्युली. कारण सॅटर्डे क्लब मध्ये ना जे काम करतात ना त्यांचं कौतुक होतं, ते पटापट पुढे जातात हे मी बघितलेलं आहे. म्हणजे एक तप मी सॅटर्डे क्लब मध्ये आहे आणि बघतोय सगळ्या गोष्टी. म्हणजे अगदी 17 चॅप्टर पासून 16 चॅप्टर पासून आज 165 पर्यंत पोहोचलेला आहे. हा प्रवास मी सगळा बघितलेला आहे. मला सांगाल इतर चॅप्टर्सनी सुद्धा जर का त्यांना गोल्डन व्हायचं असेल, प्लॅटिनम व्हायचं असेल, भिडे व्हायचं असेल तर काय गोष्टी करायला पाहिजे? 3 गोष्टी अशा सांगा. अमोल सर हा प्रश्न मी तुम्हाला पण विचारणार आहे की काय करायला पाहिजे? 3 गोष्टी अशा कुठल्या ज्या इमिजिएटली त्यांनी करायला पाहिजे, कुठल्या 3 गोष्टी टाळायला पाहिजे ते पण सांगा. मी जे केलं ते मी सांगू शकते. मी हे केलं की एक तर सॅटर्डे क्लब आपल्या आतमध्ये असला पाहिजे की आपल्या मराठी उद्योजकाला आपल्याला इथे आणायचं आणि त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा आहे. त्याला इथे बिझनेस तर मिळणारच आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तर मी माझे जेवढे वेंडर्स आहेत कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे मराठी आहेत त्यांना सगळ्यात आधी मी सॅटर्डे क्लबमध्ये घेऊन आले की त्यांना म्हटलं की तुम्ही हे वेंडर आहात आमचे आणि तुम्ही आमच्यासाठी ऑलरेडी बिझनेस घेताय तर तुम्ही या सॅटर्डे क्लबमध्ये. तर त्यांना पहिला ॲज अ व्हिजिटर आणलं आणि मग त्यांना पहिले इंडक्शन्स केले.
सो असे मी गेल्या वर्षी 13 इंडक्शन्स केले ओ बापरे. आणि आता मला वाटतं 5 इंडक्शन्स ह्याच्यामध्ये केलेले आहेत 2 महिन्यात. ह्या 2 महिन्यात. हम्म. तर ती भावना असेल की बाबा आपले सगळे वेंडर्स, म्हणजे बऱ्याच वेळेला लोकांना प्रश्न पडतो की व्हिजिटर्स आणायचे कुठनं. ते आपल्याकडे असतात. आपले कोणीतरी नातेवाईक असतं, आपले कोणी वेंडर्स असतात, आपले कोणी डॉक्टर्स, सर्जन. फक्त आपल्याला त्यांना सॅटर्डे क्लब सांगायचं असतं आणि त्यांना त्यांचं बेनिफिट कळालं की काय होणार आहे सॅटर्डे क्लबमध्ये. तर आज आपल्याकडे जवळजवळ 7,000च्या प्लस उद्योजक आहेत. त्यांना एका क्लिकवरती ऍप इतका आपला छान झालेला आहे. बरोबर. सो त्याच्यावर त्यांना एवढ्या उद्योजकांशी कनेक्ट मिळतोय. सो त्यामुळे आपल्याला आता जास्त काही मेहनत करावी लागत नाही. कारण आज सॅटर्डे क्लब म्हणजे मे बी तुम्ही लोक जेव्हा आधी सुरुवातीला होता तेव्हा तुम्ही बरंच कामं केली आहेत सॅटर्डे क्लबला पुढे आणण्यासाठी. आणि आज आपला तो एक आलेला आहे की रिझल्ट की आपल्याला लोक आता समोरून येतील की आम्हाला सॅटर्डे क्लब जॉईन करायचं आहे. बरोबर. सो ते त्याप्रमाणे आपण फक्त त्यांना सांगतोय की तुमचं बेनिफिट काय. आम्ही कोणत्याही मेंबर्सच्या मागे लागत नाही आहोत की तुम्ही या जॉईन करा. त्यांचं बेनिफिट त्यांना सांगितलं की ते ऑटोमॅटिक येत आहेत. ॲज अ व्हिजिटर येत आहेत. व्हिजिटर आल्याच्यानंतर त्यांना जी एनर्जी दिसते आणि मग ते मेंबर होत आहेत. सो अशा प्रकारे आपण आपले हे मेंबर्स जोडत गेलो. बरोबर आहे. म्हणजे ना ते म्हणाले की रक्तात असलं पाहिजे. नुकतंच मी माझं ब्लड टेस्ट केली होती आणि ब्लड टेस्ट केली ना तर सगळं हिमोग्लोबिन दिसलं, हे दिसलं, ते दिसलं आणि डॉक्टरला कळेल ना हे एसिडिटी काय आहे. एसिडिटी काय फार छान. हे काय अरे हे सॅटर्डे क्लब आहे. सॅटर्डे क्लब. काय सांगशील तू, म्हणजे अपार्ट फ्रॉम थोडं जोक, काय काय केलं पाहिजे इतर चॅप्टर्सने आणि काय नाही करायला पाहिजे? आता आमचा पहिलाच कन्सेप्ट एक आम्ही सुरुवात आता केलेला कोर टीम बरोबर की प्रत्येकाकडे 1,000-2,000ची कॉन्टॅक्ट लिस्ट असतातच. त्यातून प्रत्येकाला आम्ही सांगितलेलं की 5-5 तुमची नावं काढा बरोबर. की जे तुमच्या थ्रू कन्वर्ट होणारी असतात. आणि असे आपले 80 मेंबर आहेत. 80 मेंबर जे 5-5 प्रमाणे केले तरी आपण 3 चॅप्टर आरामात उभे करू शकतो. अगदी बरोबर. हा कन्सेप्ट आम्ही मेन ठेवला असं समोर की बोलू त्या 5 मधलीला एक जरी मेंबर आला तरी एक चॅप्टर आरामात होतोय. त्या कन्सेप्टनेच आम्ही पुढे चाललो. आणि आता आम्ही या 3 दिवसात जे इंडक्शन केले, 2 जे मोठे विजिटर्स आहे आपले, ते मीटिंगला कोणतेही आलेले नाहीत. फक्त त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून सॅटर्डे क्लब बद्दल माहिती ऐकली. मग त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं. त्यांनी बोलतात की आम्ही खूप ऐकलेलं पण आम्ही समोर असं बघितलेलं नाही आणि त्यांनी येऊन आपल्याकडे पेमेंट पण केलेलं आहे असे. आणि ते मोठे गिव्हर पण आहेत पुढे ते होणारे असे. आपण त्यांना हे करून त्यांना म्हणजे त्यांचं मार्गदर्शन म्हणजे त्या सॅटर्डे बद्दल माहिती देणं, त्यांना आपण त्यांच्याबद्दल थोडीशी बोलतात ना मनात आपण त्यांचे एक अट्रॅक्शन वाढवणं, म्हणजे उत्सुकता वाढवणं ते की काय आहे सॅटर्डे क्लब. मी जोपर्यंत तिकडे येणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मेन कसं असतं, आपण पेरतो ना तेव्हा नंतर उगवतं ते. तर आपण त्याच्यात पेरायचं असतं ते. सॅटर्डे क्लब मध्ये आपण देण्याची वृत्ती जे जास्त ठेवली किंवा आपल्याला बिझनेस मिळतोच आहे. अगदी मिळतो. बरोबर. म्हणून आपण मेंबर्सना त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. त्यामुळे चॅप्टर वाढतोच आहे, ग्रो होतात. मग तो आणि मेंबर्सला एकदा दुसरा मेंबर बोलला नाही पाहिजे की नाही मला इथून या नॅशनल पार्क मधून आम्हाला बिझनेस मिळाला नाही. ही आम्ही पहिल्यापासून आम्ही तो उद्देश ठेवलेला आपल्या सॅटर्डे आपल्या नॅशनल पार्क चॅप्टरचा. तो दोघे एकदम भारी लीडर आहात. आणि सर थोडासा ऍड ऑन करते मी आधी की इनोव्हेशनच्या बाबतीत हा चॅप्टर म्हणजे ऍब्सोल्युटली आता जर असं कंपॅरिझन नाहीये कारण सगळेच माझे चॅप्टर आहे. पण इनोव्हेशनच्या बाबतीत म्हणा सगळ्याच ह्याच्यात ते अग्रक्रम आहेत. पण इनोव्हेशनच्या बाबतीत सांगते, मी एकदा त्यांच्या चॅप्टरला गेले, मी बाजूला बसले आणि इथे बघते तर एक लॅमिनेट केलेलं एक पिक्चर आहे. हा ओके, इथे पिक्चर आहे आणि मी आउट ऑफ क्युरिओसिटी ते हातात घेतलं. जे मंथन वाचायला मला 10 दिवस लागले कारण ते समजून घ्यायचं असतं की यावर्षीचे रूल्स काय आहेत किंवा यावर्षी काय रूल प्रमाणे आपण वागलं पाहिजे किंवा काय ऍड ऑन केलंय सेलनी. तर हे सगळं आहे ना त्यांनी 1 पेजर मध्ये एका मीटिंग मध्ये येताना आणि बाहेर जाईपर्यंत जे आहे ते एका पेजर मध्ये त्यांनी आणलेलं होतं. सो हे जे इनोव्हेशन आहे ना ह्या चॅप्टर सॉलिड करतो. कारण एका पेजर मध्ये मंथन आणणं इज इट पॉसिबल नाही. त्या मंथन मध्ये एवढंही लिहिलंय की तुमचं ड्रेस कसा असावा किंवा तुम्ही त्या मीटिंग मध्ये आत शिरला बाहेर जाईपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण करतो, ज्या ज्या प्रोटोकॉल्स आपण सांभाळतो ते सगळं त्यांनी एका पेजर मध्ये आणलंय. सो मला सांगा की एवढा इनोव्हेटिव्ह चॅप्टर आहे, त्यांना सक्सेस तर मिळणारच. मॅडम तुम्ही काहीतरी बोला. हा, मला एक ऍड ऑन करायचं होतं की बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की कॅटेगरी आपल्याकडे 2-3 असतात. सो मी स्वतः कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलप याच्यामध्ये आहे, तर मी एक डेव्हलपर स्वतः आणलेला आहे ऍज अ मेंबर. सरांच्या कॅटेगरीमध्ये 3 जण आहेत.
म्युच्युअल फंडमध्ये आमच्याकडे 2 जण आहेत, पण त्यांनी कोलॅबोरेशन केले, जेव्ही मध्ये काम केले. एक जनरल इन्शुरन्समध्ये त्यांच्याशी त्यांनी टायअप करून आज ती लोकं किती लाखोचा बिझनेस दोघे मिळून जनरेट करतायत. सो बिझनेस खूप आहे. आपण फक्त म्हणजे त्या कॉम्पिटिशनमध्ये न राहता आपण जे बोलतो नेहमी सॅटर्डे क्लबमध्ये, की कोलॅबोरेशनमध्ये गेलं पाहिजे आणि तर खरंच आपण कारण एवढा मोठा बिझनेस आपण एकटं कुठे पोहोचू शकतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सो ते आपण कोलॅबोरेशनचा विचार करून आपण पुढे जायला पाहिजे आणि ते आम्ही आमच्या इथे करत पण आहोत. 90 झालेलं आहे. व्हॉट नेक्स्ट? नेक्स्ट आता आम्ही सेकंड चॅप्टर फक्त अनाऊन्स करणार आहोत. नाव नेक्स्ट चॅप्टरचं नाव आम्ही अनाऊन्स करणार आहोत. कधीतरी तुम्हाला चान्स दिला पाहिजे ना असं करायला. तर सगळंच तुम्ही आता फोडू नका पेपर. आपण थोडं त्याच्याबद्दल सो म्हणजे मी आता इथे डिक्लेअर करतो आहे, कारण जरी इथे क्लब म्हणून बसलेलो असलो तरी पत्रकाराचा जो आहे ना अंगामध्ये, तो नॅशनल पार्कचा पार्ट 2 आता लवकरच येणार आहे. आपल्याला 12 तारीखचा उद्योजकता दिवसाचा टार्गेट दिला होता मॅडमनी, म्हणजे RGB ला. आणि प्लस नंतर अजून एक दिलेला आहे टार्गेट, पण तो गुलदस्त्यात टाईप ठेवलेला आहे. कारण की आपल्याला नॅशनल पार्कसाठी मॅडमनी 2 चॅप्टरचे दिलेले टार्गेट. क्या बात आहे. बहुत पण बढ़िया. आपण या जूनच्या अगोदरच मॅडमचं पहिलं कमिटमेंट आपण कम्प्लीट केलेली आहे ती. अगदी आणि त्याच्या बाबतीत त्यांचं म्हणजे त्यांना प्रेशर काही नाहीये. त्यांना माझ्याकडनं तुम्ही विचारा, एकही फोन जात नाही किंवा येत नाही. जे काय आता अप्रुव्हल्स असतात किंवा जे काय असतात त्याच्यातच आमचं हल्ली बोलणं होतं. हो. अदरवाईज नो प्रेशर फ्रॉम अवर साईड. म्हणजे असं की तुम्ही केलाच पाहिजे असं वाटतं. मी एक पण फोन त्यांना आजपर्यंत केला नाही की मॅडम तुम्ही कधी देताय. मला माहिती होतं की त्यांनी तारीख दिली आहे म्हणजे त्या तारखेला होणार. मग आपण उगाच रोज फोन करून त्यांचा वेळ आणि आपला वेळ का वाया? मॅडमची आम्ही सारखी कंप्लेंट करायचो, तुम्ही आमच्या मिटिंगला येत नाहीत. तर मग मी त्याच्यावर त्यांना उत्तर दिलं. तर त्याच्यावर उत्तर दिलं, जो सक्षम चॅप्टर आहे ना तिथे मला यायची गरज नाहीये. बरोबर. त्यांची कंप्लेन होती. बरोबर. आणि म्हणजे की तुम्ही येतच नाही, तुमच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे, मी येऊन तिथे वेगळं तुम्हाला काय जाणं, उलट तुमच्याकडनं मी शिकते. बरोबर आहे. म्हणजे सॅटर्डे क्लब हे असंच आहे की सगळेच एकमेकांकडनं शिकतात, कारण या जगात परिपूर्ण कोणीच नाहीये. कोणी. त्याच्यामुळे जे काही आहे प्रत्येकाकडनं, आणि सी हिअर एव्हरीबडी इज लीडर. ओके, आणि दे आर लिडिंग सम अदर लीडर्स. सो तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. आणि लवकरात लवकर नॅशनल पार्क काय. सो आपलं जे भिडे सेलिब्रेशन आहे 30 जूनला आपण करत आहोत. ITC मराठा. ITC मराठा पण आपण याच्यासाठी घेतला, आपण मराठी उद्योजक आहोत. आणि भिडे सरांचं नेहमी एक स्वप्न होतं की आपला मराठी उद्योजक हा 5 स्टार मध्ये गेला पाहिजे. त्यामुळे आपण ही मीटिंग विथ सेलिब्रेशन आपण ITC मराठाला 30 तारखेला करत आहोत. क्या बात आहे. मॉर्निंग मीटिंग असणार आहे फॉलोड बाय लंच. सो ती 8 ते 1 अशी आपला हा टायमिंग असणार आहे. सो 30 तारखेला ही मीटिंग आहे. नॅशनल पार्क चॅप्टर भिडे चॅप्टर झालेला आहे. 87 हा त्यांनी पल्ला गाठला. आता ते 90च्या पुढे गेलेले आहेत आणि याचं ग्रँड सेलिब्रेशन आगामी 30 तारखेला हॉटेल मराठा शेरटॉन मध्ये ITC मराठा ITC एअरपोर्ट. ITC ग्रँड मराठाला होतं आहे एअरपोर्टला. आणि जास्तीत जास्त लोकांनी तिथे यावं अशा प्रकारचं त्यांचं तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे. तुमचं सगळ्यात पहिले पुन्हा एकदा अभिनंदन. आणि Thank you. आज धन्यवाद, आलात sir. आणि छानपैकी गप्पा मारल्यात. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. Thank you. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू. थँक्यू.